नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या चॅनलवरती। तर महाराष्ट्र शिक्षक पात्रतेसाठी पात्रता परीक्षा जी होणार आहे त्याकरिता आपण संभाव्य प्रश्नपुस्तिका पाहत आहोत। आजचा हा भाग दुसरा आहे। भाग ऑलरेडी पहिला प्रकाशित करण्यात आलेला आहे, ज्या ठिकाणी सोप्या शॉर्ट ट्रिक तुम्हाला आम्ही प्रोव्हाइड केलेले आहेत। बाकी व्हिडिओ आवडत असतील नक्की लाईक करा, नवीन असाल सबस्क्राइब करून घ्या। अशीच तयारी आपल्या चॅनलवरती अगदी मोफतपणे दर्जेदार पद्धतीने करून घेतली जाते। पहा या ठिकाणी काय म्हणतं, खालील आकृतीमध्ये त्रिकोण मोजा असं त्यांनी म्हटलं। पहा या ठिकाणी अशा टाईपचा प्रश्न आला। सोपं काय करायचं, सर्वप्रथम हे नंबरिंग द्यायची 1 2 3 4 5 6 7 8। लक्षात असू द्या, कुठंही तुम्हाला असं त्रिकोण मोजा म्हटलं तर सर्वप्रथम पाया जे आहे ते पाहायचं। म्हणजे आपण हे नंबरिंग का दिली, हा पहिला पाया, हा दुसरा पाया, हा तिसरा, हा चौथा, हा पाचवा, म्हणून हे नंबरिंग का दिली, पाया आहेत म्हणून। तर हे जे 8 आलेत, हे जे हा चौकोनमध्ये आहे म्हणून हा एक, हा दुसरा, हा काय होईल, कर्ण होईल। त्यामुळे 2 कर्ण आहेत, त्यामुळे काय करायचं 8 गुणिले 2 बरोबर 16। हे 16 बाहेरच्या त्रिकोणात झाले, आतमधलं ॲज इट इज सेमच आहे, त्यामुळे आतमधले सुद्धा 16 16 16 32 त्रिकोण या आकृतीमध्ये आहेत। लक्षात असू द्या। काय म्हटलं, जर प्रिझन बरोबर 91 तर ॲपल बरोबर 50 तर क्रॉस बरोबर काय असेल। सोपं आहे, फक्त तुम्हाला काय करायचं, जी काही रफ पेजची जागा असेल त्या ठिकाणी काय करायचं, ABCD म्हणजेच अक्षरमाला जी आहे इंग्रजी ती तुम्हाला शोधायची आहे। आणि लक्षात असू द्या, त्यानंतर तुम्हाला त्यावर सगळे उत्तरं मिळून जातील। तर इथं काय म्हटलं, ABCD या ठिकाणी प्रिझन आणि 91चं काय संबंध आहे। सोपं आहे, PRISON तर पीचं स्थान काय आहे ABCD मध्ये। त्यानंतर आरचं शोधा, एसचं शोधा, ओचं शोधा, एनचं शोधा। तर त्याच पद्धतीनं एचं जर पाहिलं ॲपल आणि 50, म्हणजे सर्वप्रथम काय करायचं, या दोघांचा संबंध तुम्हाला शोधायचा आहे। प्रिझन आता मी सरळ शॉर्टमध्ये सांगतो, या सगळ्यांच्या अक्षरमालिकेतील जो काही स्थान आहे त्या स्थानांची बेरीज केलं तर 91 येईल मित्रांनो। त्यासोबत ॲपल जरी बेरीज केलं तर 50 येईल। त्याच पद्धतीनं सीचं स्थान किती आहे, 3 आहे। त्यानंतर आरचं जर स्थान पाहिलं ABCF नंतर GHIJK हे सगळं व्यवस्थित जर तुम्ही केलात तर तुम्हाला या ठिकाणी उत्तर काय मिळून जाईल। तर पहा या ठिकाणी सीचं काय स्थान आहे, 3 आहे, सर्वांना माहीत असेल। त्यानंतर PQR, आरचं स्थान काय आहे, 18 आहे। त्यानंतर परत OPQ, ओचं स्थान किती आहे, 15 आहे। त्यानंतर परत एसचं स्थान विचारलेलं आहे, एसचं स्थान 19, डबल 19 आहे। त्यामुळे इथं काय करा, 38 ॲड करा याच्यामध्ये। तर 38 प्लस 15 जर केलात म्हणजे हे ओचं स्थान, तर या ठिकाणी 43 परत याच्यामध्ये ॲड करा, हे 53 73, म्हणजे टोटल ओव्हरऑल जर पाहिलं तर या ठिकाणी बेरीज करा सगळ्यांची, 3 आणि 8 21 झालं। परत इथं किती आहे, 15वं स्थान आहे, 15 आणि हे किती आहेत, 38 आहेत। तर 8 आणि 5 13ला 3, परत इकडं 4ला 1 3 4 5 53 53, हे 4 74, म्हणजे 74 आपलं उत्तर असेल। अशा पद्धतीचे असतात हे प्रश्न, सोपे असतात, खूप ताण घेऊ नका, सोप्या पद्धतीने सोडवा। रेखा आणि सीमा यांच्या भांडवलांचं गुणोत्तर, हे जे भांडवलांचं गुणोत्तर आहे 2:3 असून नफ्याचं गुणोत्तर काय म्हटलं, 3:9 आहे। तर त्या मुदतीचं गुणोत्तर काय, सोपं आहे, हे जे दिलंय याला मांडून घ्यायचं अशा टाईपनं आणि या दोघांचा तिरपा गुणाकार करायचा। आणि लक्षात असू द्या, हे 3 त्रिक 9 या ठिकाणी तुम्हाला टाकायचं, त्यासोबत परत हे 18, परत याला तुम्हाला डिवायडेशन करा, 3 त्रिक 9 येईल। त्यानंतर परत इथं पाहिलं 3 सख 18, परत या ठिकाणी 3:6 या ठिकाणी त्यांचं मुदतीचं गुणोत्तर तुम्हाला मिळून जाईल। या ठिकाणी ऑप्शनमध्ये नाही आहे, परंतु त्याचं उत्तर तेच असेल, लक्षात असू द्या। त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, किंवा याला 9ने जरी डिवायडेशन केलं तरी चालेल, 9 1 9 परत 9 2 18, म्हणजे 1:2 आहे याचं उत्तर, असे होऊ शकतं। त्यासोबत हे 3 संग 18 हे असं पद्धती, म्हणजे जे ऑप्शनमध्ये दिलंय त्या पद्धतीने करा। त्यानंतर प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती, आपण खूप
ताण घेतो, फक्त उत्तर त्याच ठिकाणी असतं 1 3 6 6 3 1, म्हणजे हे उलटसुलट केलं या ठिकाणी. तर अशा टाईपनं हे 9 4 2 हे जे आहे 9 4 2 हे उत्तर तुमचं या ठिकाणी असेल. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी सोडतो. सिटी वाशिम वगैरे पाहून घ्या, स्क्रीनशॉट काढा आणि उत्तर नक्की कमेंटमध्ये कमेंट करा. जास्त व्हिडिओ लांब नाही घेत, एवढंच सांगतो. बाकी व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. दुसरा तिसरा भाग टाकायचा का हे सुद्धा कमेंटद्वारे कळवा मित्रांनो. बाकी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल. धन्यवाद.